आणि त्यानंतर मग सूर नावाचा प्रवास माझा खूप छान प्रकारे एंड झाला सूर नावा. आणि भरपूर लोकांनी अवघा महाराष्ट्र मला चैतन्य नावाने ओळखायला, ज्या नावाने आज लोक मला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण ओळखतात, माऊली, ती खरी ओळख मला सुपरस्टार सिंगरमध्ये मिळाली. मग त्या शोमध्ये पण भरपूर माझी छान प्रकारे महाराष्ट्राच्या बाहेर पण मला वाटत होतं की महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांनी मला ओळखावं की माऊली हा महाराष्ट्रातून आहे. गाणंच का गावं असं वाटलं? किंवा कारण आम्ही बघितले तो ॲक्टिंग पण छान करतो. कारण की बाबांची काही स्वप्न होती जी त्यांना परिस्थितीमुळे पूर्ण करता नाही आली, त्यामुळे त्यांनी ती स्वप्न माझ्यामध्ये बघितली आणि मी कुठेतरी ते स्वप्न आज पूर्ण करण्याचा माझा 100% प्रयत्न आजही आहे. तर नेमकं मेंटॉर काय करतात आणि ते इंडियन आयडलला किती होते, त्यांच्यासोबत तुझा बॉन्ड कसा होता? आम्ही जे स्टेजवर गातो त्याच्यातलं 90% मेंटॉरचं असतं, 10% आमचं. ओके. आणि आम्ही पोहोचलो एक 3-3:30 पहाटे माझ्या घरी. आणि घरी पोहोचल्यानंतर जसं मी घरात एंटर होणार ना, बाबांच्या हातात बॅग होती, सगळं होतं. बाबांनी माझ्या पहाटे 3:30 वाजता माझ्या कानाखाली मारली होती त्यावेळेला की हे का होत आहे. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे आणि आज बोल बिंदासच्या माध्यमातून आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी इंडियन आयडल सीझन 15चे फायनलिस्ट चैतन्य देवडे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका माऊली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. कसे आहात? बहुत बढिया, कडक. ग्रेट. सगळ्यात पहिलं तर मला लहानपणापासूनची तुमची जर्नी, किती शोज केले तुम्ही, किती चॅलेंजेस आले, या सगळ्या गोष्टींबद्दल जाणायला आवडेल. खरं तर सांगायचं झालं तर बोलबिंदासचे खूप खूप धन्यवाद इकडे मला बोलवल्याबद्दल. तशी जर्नी माझी लहानपणापासूनच मला म्हणजे भगवंतानं आवाज दिला होता, पण त्याला एक डिझाईन करणं आपलं काम असतं. पण तेव्हा मला म्हणजे माझे वडील वारकरी संप्रदायातले खूप मोठे गायक आहेत आणि ते भजनी गायक आहेत जास्त करून. बाकी त्यांना कुठल्या गाण्यांचं शास्त्रीय संगीत जे त्यांना हवं होतं ते त्यांना त्या काळात मिळालं नाही. पण त्यांनी ती गोष्ट माझ्यामध्ये बघितली आणि भरपूर सपोर्ट केला. आणि त्यानंतर बाबांनी मला शिकवायला सुरुवात केली, ऐकवायला सुरुवात केली. आणि लहानपणापासून मला उपजतच आवाज होता भगवंताने दिलेला, त्यामुळे त्या आवाजाला ग्रो कुठेतरी माझ्या बाबांनी केलं आहे. सो लहानपणापासूनच खरं तर वाटतं मला लहानपणापासूनच जर्नी सुरू झाली होती. आणि मी जेव्हा गाणी ऐकायचो जास्त करून मोबाईलवर, बरेच जे रियालिटी शोज चालायचे जेव्हा मी लहान होतो, म्हणजे लाईक 3री-4थीला असलो तेव्हा. आणि तेव्हा मी बरेच रियालिटी शोज बघायचो, त्याच्यावर माझ्यासारखे छोटे छोटे मुलं गायचे. आणि मग मी बाबांना म्हणायचो की बाबा मला पण असं गायचे, मला पण तिकडे जायचे. मग त्यानंतर थोडंसं तयारी झाल्यानंतर एक्सपिरियन्ससाठी की रियालिटी शो काय असतो, मग त्यामुळे संगीत सम्राट पहिलं झी युवावर आलं होतं. तर संगीत सम्राट मी पहिलं केलं. आणि संगीत सम्राटच्या टायमिंगला मी असं नाही की विचार करून गेलो की मला पुढे जायचं आहे, विनर व्हायचं आहे. मी जस्ट शिकण्यासाठी गेलो होतो, लाईक लर्निंग करत होतो. आणि तिकडे मी 2-3 राऊंड छानपैकी गायलो आणि त्यानंतर मग मी आऊट झालो. पण तेव्हा एवढं दुःख नाही वाटलं, कारण की तो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग मी म्हटलं की चला आता मराठीचा एक्सपिरियन्स आपल्याला भेटला की लाईक हे गाणी गायला लागतात, त्यासाठी काय काय प्रिपरेशन करायला लागते, कुठेतरी कमी पडलो आहे त्यामुळेच आपण हेल्मेट झालो. त्यामुळे ते कुठं आपल्याला कव्हर करायचं ते लक्षात आलं. पण त्यानंतर काही शोज असे पण होते जे इंटरनॅशनल जे मी बघायचो हिंदी, आणि मला हिंदी गाणी खूप आवडायचे 90sचे. म्हणजे बाबा मला ऐकवायचे जसं मोहम्मद रफीजी, किशोर कुमारजी, लताजी, आशाजी. त्यांचं मग ऐकून मला ते खूप आवड निर्माण झाली होती हिंदी गाण्यांची सुद्धा. आणि मग बाबांना मी म्हटलं की मला हिंदी पण ट्राय करायचं एकदा. मग तेव्हा एकदा रायझिंग स्टार म्हणून आहे कलर्स हिंदीला, तेव्हा मी तिकडे ऑडिशनसाठी गेलो. फर्स्ट ऑडिशन जे पब्लिकली असतं, मग तिकडून मी एक प्रोसेस करून मग मी कुठेतरी पहिल्या ग्रँड प्रीमियरपर्यंत पोहोचलो. आणि तिकडे शंकर महादेवन, मोनाली ठाकूर, दिलजीत दोसांझ,
असे जजेस होते आणि मला 94% मिळाले आणि ती जी दिवार असते तिकडे ती लाईक ती ब्लास्ट झाली आणि मग कुठेतरी वोट चांगले पडल्यामुळे ती ब्लास्ट झाली आणि मी दगाबाजरी गायलो होतो तेव्हा. आणि मग हिंदीला मी त्या शोमध्ये सुद्धा 2-3 एपिसोडच राहिलो, त्यानंतर एडमिट झालो. पण मला कुठेतरी दोन्ही बाजूंचा एक ज्याला म्हणतो समतोल कळाला की लाईक काय असतं, हिंदीमध्ये काय डिफरन्स आहे, मराठीमध्ये काय डिफरन्स आहे आणि आपल्यामध्ये काय अजून कमी आहे, ते मला तिकडे कळालं. आणि त्यानंतर कुठे माझा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी भरपूर तयारी केली. मग त्यानंतर माझं पहिला शो, ज्या शोमध्ये मला ज्या शोनी खूप मोठं एक काय त्याला मराठी टेक ऑफ केलं मी त्या शोमुळे, ते म्हणजे सूर नवा ध्यास नवा, छोटे सूर्वी, कलर्स मराठी. तर तिकडे जेव्हा मी गेलो ऑडिशनला, तिकडे महेश काळे जे माझे गुरु आहेत, सो ते होते आणि अवधूत गुप्ते. तर तिकडे गेल्यानंतर मग मी माझं सुरू झालं, मी चांग भलं देवा गायलो होतो आणि त्यानंतर माझा सूर नवा ध्यास नावाचा प्रवास सुरू झाला. आणि सुरू झाल्यानंतर लास्ट फायनलिस्ट जेव्हा मी टॉप 5 झालो आणि तेव्हा लोकांची अशी इच्छा होती की शो अजून एक्सटेंड व्हावा, पुढे जावा, कारण की शो खूप फेमस झाला होता, TRP खूप छान मिळाली होती. पण त्या शोमध्ये मला बऱ्याच अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टी मी माझ्या जॉनरला सोडून गायलो आणि बरंच काही शिकायला मिळालं त्याच्यातून. आणि मग नंतर त्याच्यामधून मला सूरनवाच्याच माध्यमातून मला लक्की चित्रपट मिळाला, ज्याच्यामध्ये तुम्ही माझं गाणं ऐकलं असेल. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना पण सांगतो, जे लॉकडाऊनमध्ये खूप फेमस झालं होतं, माझ्या दिलाचो पावशर किलोचो. सो ते गाणं पण मी खूप म्हणजे लाईक मी 4th-5thला असेल तेव्हा मी ते गाणं गायलो होतो. आणि त्यानंतर मग तो एक मला तिकडून संजय जाधव सर जे आहेत त्यांनी मला तिकडून एक पार्श्वगायन ज्याला म्हणतो, तर माझं फर्स्ट गाणं मी तिकडे गायलो. आणि त्यानंतर मग सूरनवाचा प्रवास माझा खूप छान प्रकारे एंड झाला सूरनवा आणि भरपूर लोकांनी अवघा महाराष्ट्र मला चैतन्य नावाने ओळखायला लागलं. मग त्यानंतर माझं हिंदीमध्ये पण मी एंट्री घेतली, सुपरस्टार सिंगर सीझन 1. ज्या नावाने आज लोक मला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण ओळखतात, माऊली, ती खरी ओळख मला सुपरस्टार सिंगरमध्ये मिळाली, सोनी TVला. आणि तिकडे बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे शिकणं हे थांबत नसतं आणि मेंटॉर्स जेवढे असतात ते खूप शिकून जातात आपल्याला. आणि तो सीझन आमचा इतका हिट झाला, मला लाईक ITI अवॉर्ड्स आमच्या शोला फर्स्ट ट्रॉफी मिळाली आणि खूप फेमस TRP आली ती त्या शोला. त्यामुळे त्या शोमध्ये पण भरपूर माझी छान प्रकारे महाराष्ट्राच्या बाहेर पण मला वाटत होतं की महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांनी मला ओळखावं की माऊली हा महाराष्ट्रातून आहे आणि माऊली हिंदी सॉंग्स पण छान प्रकारे गाऊ शकतो. त्यामुळे मी त्या शोमध्ये गेलो होतो आणि सुपरस्टार सिंगरचा प्रवास भयंकर छान झाला. तर अशी माझी एक ह्या 2 शोजनी माझी खरी सुरुवात तिकडून झाली. ग्रेट. म्हणजे खरं तर शिकायला खूप मिळालं आणि त्या शिकता हे सगळं ते इंडियन आयडलमध्ये दिसलं की हा प्रवास आणि एवढं शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी. पण मुळात म्हणजे ॲज यू सेड की तू खूप लहान असल्यापासून गातोस, पण गाणंच का गावं असं वाटलं? किंवा कारण आम्ही बघितले तू ॲक्टिंग पण छान करतोस इंडियन आयडलमध्ये, सो त्यामुळे गाणंच का गावं असं वाटलं किंवा का त्याची आवड? नाही, तसं मी सर्वच वाजवतो. लाईक मी गाणं गातोच, पण मी पखवाज वाजवतो, सर्व इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. ग्रेट. आणि मला पखवाज खूप आवडतो. आणि आपलं कसं वारकरी संप्रदायातून मी असल्यामुळे माझे बाबा आमचं सर्वच जेवढे आमची लेगसी ज्याला म्हणतो आपण, ती जी आमची वारकरी संप्रदायातून आहे, त्यामुळे पखवाज हे एक मेन गोष्ट आहे जे आम्ही भजनामध्ये वाजवतो. बाबांचं माझ्या कीर्तन जेव्हा असायचं तेव्हा लहानपणी मी माझा हात पण पुरत नव्हता पखवाजावर तरी पण मी प्रयत्न करायचो वाजवण्याचा. बट पखवाजाची खूप आवड आहे मला. बाकी पण मी ढोलक, ढोलकी, कीबोर्ड, गिटार वगैरे सगळं वाजवतो. मग तू छान इन्स्ट्रुमेंटल काहीतरी करू शकत होतास, मग गाणंच का आवडलं? गाणं का? कारण की गाणं करावं ही बाबांची इच्छा होती. ओके. कारण की बाबांची काही स्वप्न होती जी त्यांना परिस्थितीमुळे पूर्ण करता नाही आली. त्यामुळे त्यांनी ती स्वप्न माझ्यामध्ये बघितली आणि मी कुठेतरी ते स्वप्न आज पूर्ण करण्याचा माझा 100% प्रयत्न आजही आहे. ग्रेट. मला तरी असं वाटतं जेव्हा आई वडील आपल्यात काहीतरी बघतात तेव्हा ते नक्कीच काहीतरी विचार करून बघत असतात आणि आपण ते घडतो.
तुझा आयडल कोण आहे? म्हणजे तू आता खूप जणांचा आयडल आहेस टीनेजरमध्ये, पण नेमका तुझा आयडल कोण आहे? माझा आयडल ऑलवेज आई बाबाचं पहिले आयडल असतातच. येस. बट म्युझिकली माझा आयडल माझे बाबाच आहेत. कारण की ज्यांनी आपल्याला मोठं केलं किंवा ज्यांनी सपोर्ट केला. कारण की आजकाल सपोर्ट मिळत नाही. कला असते, गायकी असते, सगळ्या गोष्टी असतात, पण फक्त परिस्थिती आणि माणसं तशी नसतात सपोर्ट करणारी. आणि ती कुठेतरी भगवंताच्या कृपेनं मला माझ्या बाबांच्या रूपामध्ये मला मिळाली. त्यामुळे माझे आयडल माझे बाबाच आहे. ग्रेट ग्रेट. चैतन्य, मी तुला सूर नवा ध्यास नवापासून बघते आहे आणि इंडियन आयडलपर्यंत आत्ता तुझी जर्नी आहे. तर मी तुझं तेव्हापासून ऑब्झर्व करते आहे, तुझा प्रत्येक सीझन्स आणि प्रत्येक शो मी पाहिलेत. तर तू कधी स्टेजवर आलास की घाबरत नाही? ते दडपण असतं, कधी पण आपण परफॉर्मन्स करतो तर ते दडपण येतं की मी घाबरेल वगैरे, पण ते कधीच तुझ्यात दिसत नाही. असं का बरं? कारण की 2 शोज ऑलरेडी केले होते मी, त्यामुळे स्टेजचा एक एक्सपिरियन्स थोडा आला होता मला. पब्लिकली त्यांच्यासमोर गाणं, पब्लिक जेव्हा चेअरअप करते तेव्हा खूप असं लाईक दडपण येतं ना, की पब्लिक चेअर जेव्हा करते तेव्हा असं वाटतं की अरे कुठं आपला स्वर गेला नाही पाहिजे. पण ते कुठंतरी त्या 2 शोमध्ये मला मला कळालं की लाईक एक्सपिरियन्स पण आला की लाईक चला आता इथून पुढे हे 2 एक्सपिरियन्स घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, अजून आपल्याला अनुभव घेता येईल. नाही वा. इंडियन आयडलचे जजेस जे सगळ्यांचे फेवरेट गायक आहेत, बादशाह सर, विशाल सर, श्रेया मॅम, आदित्य नारायण जे तुमचे अँकर होते, या सगळ्यांसोबत तुझं बॉन्ड कसं होतं? बॉन्ड म्हणजे श्रेया घोषाल लाईक म्हणजे आम्ही त्यांच्या सानिध्यात राहणं, त्यांच्यासमोर उभं राहणं, त्यांच्यासोबत बोलणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या हंबल, म्हणजे आज एवढ्या मोठ्या गायिका आहेत पण आज कुठल्याही गोष्टीचा त्यांना लाईक गर्व नाही आहे. आणि इतकं हंबली आमच्यासोबत बोलायचे, एकदम फॅमिलीसारखं. कधीच आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही कंटेस्टंट आहोत म्हणून. असं वाटतं की आम्ही आमच्या फॅमिलीसमोरच हर एपिसोडला गातोय. आमची फॅमिलीज आम्हाला आमच्या चुका सांगते, आमची फॅमिलीज आमचं कौतुक करते. त्यामुळं श्रेया मॅम, विशाल सर एक असं मोठ्या भावासारखं, दादासारखं माझ्या पाठीशी उभे होते इंडियन आयडलमध्ये आणि त्यांनी भरपूर सपोर्ट केला. श्रेया मॅमनी पण भरपूर सपोर्ट केला. बादशाह सर तर ऑलवेज, म्हणजे बादशाह सर तर त्यांच्याकडे शब्द नसायचे जेव्हा मी गायचो. त्यामुळे तिन्ही जजेसनी खूप सपोर्ट केला. आणि जजेस खूप भारी, म्हणजे लाईक आम्ही साऊंड चेक चालू आहे, मग विशाल सर केक मागवायचे आमच्यासाठी, मग आम्ही केक खायचो. श्रेया मॅम घरून काहीतरी बनवून घेऊन यायच्या आम्हाला खायला. सो असं फुल एकदम फॅमिलीसारखं वातावरण असायचं इंडियन आयडल. असं नाही की कंटेस्टंटच्या जागेवर बसायचं, तिकडे सगळ्या गोष्टी करायच्या, असं नाही काही. श्रेया मॅम यायच्या, गप्पा मारायला बसायच्या, साऊंड चेक चालू आहे, टेक्निकलला पण कधी असायचे. आणि खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आज श्रेया घोषाल मॅमला समोरासमोर ऐकणं, लोक आज त्यांचे तिकीट घेऊन त्यांचा शोज बघायला जातात, खाली ऑडियन्समध्ये उभे असतात, श्रेया मॅम वर गात असतात. पण आज माझं एवढं अहोभाग्य, माझंच नाही, म्हणजे आज मला असं वाटतं की आम्ही जेवढे कंटेस्टंट होतो सगळ्यांचंच आमचं भाग्य. आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सांगतोय की लाईक आमचं भाग्य आहे, आमचं नशीब आहे की श्रेया मॅमला आम्ही असं समोरासमोर ऐकू शकतो. त्या जेव्हा गातात तेव्हा असं ते रोंगटे असे, म्हणजे माणूस असा दंग होऊन जातो त्यांना ऐकताना. त्यामुळे ते कुठेतरी आमचं भाग्य म्हणावं लागेल आणि ते आम्ही त्यांना समोरासमोर ऐकलं आहे. त्यामुळं तो जो एक्सपिरियन्स आहे तो खूप भारी. आणि आदित्य नारायण, बापरे बाप, म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलू. आदित्य दादा म्हणजे एक भावासारखा, एक वेगळीच सपोर्ट होता त्या माणसाचा. असं नाही की एकाच कंटेस्टंटला, सगळ्यांना मोटिवेट करायचं. आम्हाला भूक लागली आहे, टेंशन नहीं लेना, खुश रहो, अच्छे से प्रिपेयर रहो और अच्छे से फाड़ हो एकदम स्टेज पे जाके, असं मला ते बोलायचे. आणि सगळ्यांना बोलायचे भूक लागली आहे, चलो बर्गर मंगाते हैं तुम्हारे लिए. म्हणजे तो इतका आम्हाला खायला द्यायचा, इतकं प्रेम करायचा. आजही आदित्य नारायण म्हणतं की कभी भी मुंबई आए घर पे आ जाओ, फोन करो मेरे को. म्हणजे इतकं हंबल. आज एवढं इंडियन आयडल सीझन्स त्यांनी होस्ट केलेत, एवढी गाणी गायलेत, त्यांचे वडील एवढे दिग्गज कलाकार आहेत. त्यामुळं ते एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसोबत. आणि एक असा बॉन्ड मला वाटते, असा आमचा बॉन्ड झाला आहे की तो बॉन्ड कधीच शेवटच्या श्वासापर्यंत तो तसाच राहील असं मला वाटतं.
असं एक कॉम्प्लिमेंट किंवा अशी एक जी मोमेंट जजेस सोबत आदित्य सरांसोबत जी तू कधीच विसरू शकत नाहीस? आदित्य दादासोबत? कोणासोबत आहे? आदित्य दादासोबत आहेच. म्हणजे आदित्य दादासोबत म्हणजे तसं मला म्हणता येणार नाही. दादा मला एक दादासारखा सपोर्ट करायचा आदित्य नारायण, असं नाही की. बट खूप खूप गुणी कलाकार आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट तरी कधी दिली नाही. ते फक्त एवढंच म्हणायचं की बहुत अच्छा गा रहे हो, तुम बहुत आगे जाओगे. एवढंच फक्त 2 गोष्टी ते बोलायचं मला. मेहनत करते रहो, तुम लंबी रेस का घोड़ा है, तेरे को मतलब जैसे तुम छोटे जानवर, तो बड़ा जानवर, तो ये छोटे पिंजर में फंसोगे नहीं बोले, तुम आगे जाओगे एकदम. हे बोलायचं ते आम्हाला आदित्य. त्यामुळे ते कॉम्प्लिमेंट असत काहीच नाही, पण हेच आम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायचो. ग्रेट. आता 2-3दा तू वाक्य वापरलंस की मेंटॉर असतात, तर नेमकं मेंटॉर काय करतात आणि ते इंडियन आयडलला किती होते, त्यांच्यासोबत तुझा बॉन्ड कसा होता? आम्ही जे स्टेजवर गातो त्याच्यातलं 90% मेंटॉरचं असतं, 10% आमचं. ओके. असं मला वाटतं, म्हणजे माझ्या दृष्टीने. कारण की ते जेवढी मेहनत घेतात ना आमच्यावर, तेवढी कोणीच नाही घेत. म्हणजे श्रेया मॅम, विशाल सर, ते पण मेहनत घेतात. म्हणजे ते शूटच्या दिवशी येऊन आम्हाला सांगतात सगळ्या गोष्टी. पण जे आमच्या 5-6 वेळा रिहर्सल्स होतात ना, आमचं सॉन्ग सिलेक्शन्स होतात, तर असं नाही की तुम्हाला प्रत्येक एपिसोडला तुमच्या जॉनरचं गाणं गात आहे. प्रत्येक जॉनरला तुम्हाला वेगवेगळं तुम्हाला एक प्रूफ करायचं असतं की नाही, हा चैतन्य सुफी गातोय, चैतन्य रोमॅन्टिक पण गाऊ शकतो. आज चैतन्यने आज छैया छैया गायलाय, सो चैतन्य आज मेरा जूता है जपानी पण गाऊ शकतो. हे जे प्रूफ असतं ना, ते आम्हाला आमचे मेंटॉर्स करायचं. तू कर सकता है, तेरे अंदर है वो, है ना. जसं आमचे आनंद शर्मा सर, जसे आमचे इंडियन आयडलला मेंटॉर होते. अजून सुपरस्टार सिंगरच्या टाइमला पण नीरज कालकर सर होते, त्यांनी पण हेच केलंय. म्हणजे मी देवाश्री गणेशा पण तेवढंच टेचात गायलोय, आणि मी खोया खोया चांद पण तेवढ्याच टेचात गायलोय. म्हणजे हे कुठेतरी प्रूफ जे करतो ना आम्ही, ते त्यांच्या दमावर की लाईक नाही सर बोल रहे ना, तो कुछ ना कुछ है, करना पडेगा. आमच्या जे चुका आहेत ना, ते आम्हाला ते आधी सांगतात मेंटॉर्स की चैतन्य इधर बहुत अच्छा हो सकता है. आम्ही जे गाण्यामध्ये, म्हणजे पब्लिकला मला सांगता येईल की आम्ही जे गाण्यात व्हेरिएशन्स घेतो, सरगम्स असतात, त्या पब्लिकला असं वाटत असेल की ते आम्हीच घेतोय किंवा लाईक आम्हीच क्रिएट करतोय. 100% मेहनत आम्ही त्याच्यावर घेतोच, पण ती क्रिएट करण्याचं काम आमच्या मेंटॉर्सचं असतं. ओके. ते म्हणतात की इस गाने को और कैसे खिला सकते हैं, और कैसे कितना अच्छा लग सकता है स्टेज पे. म्हणजे इम्प्रोवायझेशन ज्याला म्हणतो ना, ते आमचे मेंटॉर्स करतात. सरगम्स वगैरे. लाईक मी एक गाणं गायलं होतं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आयडलला, कमबख्त इश्क. ते गाणं ओरिजिनल असेल तर त्या गाण्यात तसं विचार करायला गेलं, ते गाणं खूप लाईटली आहे, लाईक लोक ऐकतात बस. पण त्या गाण्याला आमच्या आनंद सरांनी इतकं मोठं बनवलं ना, की लाईक त्याच्यात सरगम, आलाप, काय लाईक माझ्या पहिल्या आलापाला श्रेया मॅम, क्या बात आहे. पण ते कुठेतरी आम्ही ती क्रेडिट आम्ही आमच्या सरांना देतो की सर है, सर ने ये किया है. असं नाही की मैंने ही किया है, मेरे को तालियां मिल रही है, स्टैंडिंग ओवेशन मेरे को ही मिल रही है. पूरा क्रेडिट म्युझिशियन को भी उतना ही जाता है, आणि आनंद सरांना सुद्धा. दोघांना तेवढंच जातं. एक अशी टीप जे त्यांनी तुला सांगितली आणि तू असं सांगू शकतोस की ही मला टीप सांगितली आणि ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये कामाला येईल? टीप नाही म्हणता ना, टीपमध्ये त्यांच्या असं गाण्यातल्याच टिपा असतात सगळ्यात जास्त. गाणं जर थोडंसं ठसकेबाज असेल तर आनंद सरांना तर माहिती आहे, मी ठसकेबाज गाणी अशी जी सुखविंदर सिंग साहेब जे गातात त्यांच्या झोनची गाणी मी खूप गातो, त्याच्यामध्ये मी फाडतोच, त्यांना माहिती आहे. पण अदरवाईज मी जर सॉफ्ट गाणं गातोय, लाईक गाणे के वर्ड्स को समझो, असं मला आमचे आनंद सर म्हणायचे. मी एक गाणं गायलं होतं मध्ये, पहली बार है जी, तर ते अजय अतुलचं गाणं आहे. बट ते गाणं, त्या गाण्याचे लिरिक्स जे आहेत ना ते समजा. ते म्हणजे ते गाण्याचे लिरिक्स क्या बोल रहे तुम्ही, कि पहली बार है जी, पहली बार है जी, इसका दर किसी की धुन सवार है, जिसकी आस में हुई सुबह से दोपहर, शाम को उसी का इंतजार है जी. ते जेवढ्या लिरिक्सला तुम्ही तुमच्या एका रोमात आणाल ना, तेव्हा ते गाणं श्रेया मॅमला पोचेल, जजेसला
टच होईल. त्यामुळे ते गाणं एवढं छान झालं माझं की श्रेया मॅम रडत होत्या. हो का तर त्या लिरिक्सला मी कुठेतरी समजलं की लाईक ही लिरिक्स काय बोलतात. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तेव्हा मला द्यायचं. वा, आता तू असं रोमॅन्टिक गाण्याचं वगैरे बोललास, तू खूप सुंदर रोमॅन्टिक गाणे गातोस. पण तुझ्या लाईफमध्ये अशी कोणी व्यक्ती आहे का जिला तू ते गाणे डेडिकेट करतो किंवा तिला आठवून गातो म्हणून ते इतकं छान होतं? असं कोणी नाही. फक्त माझं असं एक मला एक त्याला काय म्हणतो, माझा एक विचार असतो की मी जे प्रत्येक गाणं गातोय ते माझ्या भगवंताला डेडिकेट असतं. डायरेक्ट इथून तिथे कनेक्शन होतं आणि तिथून डायरेक्ट लोकांना, असं मला वाटतं. त्यामुळे मी कुठेतरी त्यांनाच कनेक्ट करतो. कारण की तो जो आहे ना तोच आपल्याला तारणार आहे, मोठं करणार आहे. आणि त्यालाच मी सगळी गाणी डेडिकेट करून गायलोय. जेवढ्या ज्या ज्या गाण्याला, जसं मी ओ रंगरेज गायलो त्याच्यामध्ये पण श्रेया मॅम विशाल सर इमोशनल झाले है ना. त्या गाण्याला तर मी स्वतः इमोशनल झाले. ते गाणं खूपच छान. तर त्या प्रकारे थोडंसं माझं आहे, मी कनेक्ट वरच्या सोबत करतो त्यामुळे ते लोकांना भावतं गाणं. ग्रेट. तुम्ही कंटेस्टंट होतात सगळेजण, तर असा एखादा किस्सा त्यांच्यासोबत घडलाय तुमच्या सगळ्यांसोबत एकत्र की तो तू कधीच विसरू शकत नाही? असा कॉमेडी, सिरियस, कोणताही? कॉमेडी म्हणजे लाईक बरेच, म्हणजे तुम्ही ते बघितलं पण असेल, माझं एव्ही शूट केली होती ते रिअल झालेलं आहे तसं. लाईक जसं मला एक शो अँकरसाठी ऑफर झाला होता, त्याची रिहर्सल मी करत होतो तेव्हा प्रियांशू असा झोपलेला असायचं. मी म्हणाला नमस्कार मी चैतन्य देवडे. प्रियांशूचा झोप उडून जायची. अरे चैतन्य तू मेरे को क्यों डिस्टर्ब कर रहा है यार, तू जा मिसमी को जाके उठा असं म्हणायचं होतं. ती एव्ही तुम्ही बघितले असेल का, असे छोटे छोटे किस्से आहेत अजून की लाईक जसं शो होस्ट करणार म्हटल्यानंतर एलिमिनेशनचं पण मला लिंक घ्यायला लागणार की बॉटम 3 आहेत. सो एक दिवशी मी, मानुषी, शुभजित, प्रियांशू बसले होते. मी त्यांच्यासमोर बसलो, आम्ही जसं रियाज करत होतो. मानुष म्हणते क्या चैतन्य तेरे रियाज वगैरह कैसा चल रहा है, तो वो एंकरिंग का वगैरह प्रैक्टिस कर रहा है? बोले हाँ. तो मानुष बोले करके दिखा. मैं खड़ा हो गया. बोला जजेस ये है हमारे बॉटम 3 कंटेस्टेंट. मी जेव्हा ते बोललो ते माझ्या मागे लागलं मला मारायला. लाईक असे छोटे छोटे बॅकस्टेज आमचे खूप मस्ती होतात. आमचे आनंद सर असंच नाही की फक्त गाणं गाणं गाणं. आनंद सर आमचे जे मेंटॉर्स आहेत खूप प्रेम दिलं आहे. अजून बाकी क्रिएटिव्हमध्ये पण आमच्या लाईक अनन्या मॅम ज्या आमच्या होत्या, चित्रा मॅम, खूप सपोर्ट केला. लाईक बहिणीसारखं, आईसारखं प्रेम दिलं आहे आम्हाला. आणि 6 महिने असं कुठलीही गोष्ट आम्हाला भासली नाही की आम्ही आमच्या आईवडिलांपासून दूर आहे. म्हणजे कायम आम्हाला काही ना काहीतरी सर आले आम्हाला की फ्री टाईममध्ये वडापाव ऑर्डर कर, समोसा ऑर्डर कर, जिलेबी ऑर्डर कर, लाईक थोडंसं अशा गोष्टी व्हायच्या. आणि खूप प्रेम दिलं आहे, खूप खूप मजा मस्ती केली. आणि हा सीझन एक सुपरहिट बनवण्याचा पूर्ण प्रयत्न सगळ्यांनी केला आहे आणि तो झाला. हो, असं आता तू ग्लोबली फेमस झालेला आहेस, तुला आउट ऑफ इंडियामधनं फॅन्स भेटतात, बोलतात. असं एखादं वियर्ड कॉमेंट किंवा असं एखादा वियर्ड फॅन कधी तुला फोन करून काय बोललाय किंवा ईमेल पाठवले, असं फनी किस्सा एखादा असं कधी झालाय आतापर्यंत? वियर्ड फॅन, वियर्ड म्हणजे इन जनरल की कॉमेडी वगैरे असं काही? कॉमेडी म्हणजे भयंकर असे लय येतात फोन मला. आता परवाच मला एक फोन आला होता, एक ताई होतं, तर म्हणलं नमस्कार दादा. म्हटलं नमस्कार. म्हणे तुम्हाला मी दादा म्हणते पण मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. म्हणलं मग तुम्ही चैतन्य म्हणा. म्हणजे असं म्हणलं तुम्ही चैतन्य म्हणा मला, असं नाही की तुम्ही दादाच म्हणावं मला. मी लहान आहे, मी लहानच आहे, तू चैतन्य म्हणा. असं फॅन्स भेटतात कधी कधी मला की मग त्यांचं सुरू झालं माझी मुलगी आहे, खूप गाते, तिला असं तुमच्यासारखं जायचं आहे, ते सगळ्या गोष्टी असं फनी येत असतात आम्हाला. तू आता एक आयडल आहेस फॉर टीनेजर म्हण किंवा पुढच्या पिढीसाठी पण, कारण तुझा आवाज तेवढा ठसकेबाज आणि चांगला आहे. आणि ॲज सच तुझी अशी काही लेगेसी नव्हती की तू तिथपर्यंत सहज पोहोचावं टी व्ही शोमध्ये, पण तरीही तू इतके शोज केले, तिथपर्यंत पोहोचलास. तर तो प्रवास कसा होता, नेमके काय चॅलेंजेस आले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी? चॅलेंजेस भरपूर आले, खूप सारे अपयश काय त्याला म्हणतात पचवावे लागले. अपयश बघितल्यानंतरच माणसाला यश मिळतं. एक्झॅक्टली. त्यामुळं कुठेतरी त्या गोष्टी मी बघितल्या आणि मला कुठेतरी वाटतं ते भगवंतानीच दाखवल्या. कारण की आपल्या लाईफमध्ये आपल्या
नशिबात जे आहे ते तो करतोच, फक्त त्याला फेस करणं आपलं काम असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे माझे घरात लेगसी असं नाही की नाही आहे. माझ्या बाबांपासून माझे आजोबा पण चांगले गातात, तर त्यांचं गाणं फक्त एवढंच आहे की भजनी आहे, सांप्रदायिक गाणं, आणि तेच गाणं माझ्या बाबांच्यामध्ये पण आहे. बरोबर. आणि बाबांना कसं, बाबा सगळी गाणी ऐकतात, फक्त त्यांचं जे गातात ते सांप्रदायिकच. पण जर तुम्ही असं म्हणू शकता की ह्या म्युझिकली इंडस्ट्रीमध्ये मी पहिली म्हणजे माझ्यापासून ती लेगसी सुरू झाली असं तुम्ही म्हणू शकता. कारण की बाबांनी खूप सपोर्ट केला आहे, फॅमिलीनी खूप सपोर्ट केला आहे. फॅमिली खूप इम्पॉर्टंट असते. लाईक सगळे आई भाऊ बहीण सगळे माझ्या मागं असे एकदम एक वेगळी एक भिंत असते ना की लाईक चल तुम्ही आहे असं आहे. आणि सगळेच नाही का, म्हणजे काही काही लोक अशी पण आहेत जी माझ्या नात्यातली नाही आहेत, पण ते आजही मला तेवढीच सपोर्ट करतात, आजही माझ्यासोबत असतात, आजही तेवढाच सपोर्ट असतो, कुठलाही फायद्याचा न विचार करता. म्हणजे आज कुठेतरी लोकांना असं वाटत पण असेल की आपले लोक कधी कधी साथ देत नाहीत आपल्याला. बरोबर. पण परकी पण कधी कधी इतकी साथ देतात ना की त्यांच्यावर म्हणजे असा जीव ओवाळून टाकावं असं वाटतं. आणि आजही तशी लोक माझ्या आयुष्यामध्ये आहेत. आणि ती कदाचित मला असं वाटतं माझ्या बाबांनी मला एक गोष्ट शिकवली की तुम्ही माणसं कमवा पैशापेक्षा. त्यामुळे ती जास्त कमवण्याचा माझा प्रयत्न असतो. हां, त्यामुळे माझा हा प्रवास हा कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. आणि मी अजून छान छान बेटर करत जाणार आहे आणि लोकांना ऐकवत जाणार. ते तर आहेच. चैतन्य, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी एक फेज येते जिथे खूपच डेंजर डाऊनफॉल होतो आणि असं वाटतं की आता ह्यातून मी सावरूच शकत नाही. तर असं तुझ्या आयुष्यात कधी झालंय आणि तुला त्यातून तू कसा सावरलास, म्हणजे तू स्वतः कसा बाहेर पडलास? एक किस्सा आहे सूरनावाच्या टायमिंगचा. अच्छा. सूरनावाच्या टायमिंगला आमच्याकडं गाडी नसायची. आम्ही बाबांनी ट्रॅव्हल्सनी जायचो. तर एक दिवशी काय झालं, शोमध्ये एक एपिसोड होता, त्या एपिसोडमध्ये एलिमिनेशन होतं. तर मी सलग 2 वेळा बॉटममध्ये आलो होतो. सेफ झालो वोटिंगमुळे, पण सलग 3 वेळा. आणि ते माझ्या बाबांना आवडत नव्हतं की याचा अर्थ पोराच्या गाण्यात कुठंतरी कमी आहे. मग एक दिवशी मी बॉटममधून सेफ झालो आणि एक दिवशी आम्ही येत होतो. तर आम्ही रात्री ट्रॅव्हल करत होतो. लाईक रात्रीचे 12:30-1 वाजले होते आणि आम्ही पोहोचलो एक 3-3:30ला पहाटे माझ्या घरी. आणि घरी पोहोचल्यानंतर जसं मी घरात एंटर होणार ना, बाबांच्या हातात बॅग होती, सगळं होतं. बाबांनी माझ्या पहाटे 3:30 वाजता माझ्या कानाखाली मारली होती त्यावेळेला की हे का होत आहे. त्यांना ते गोष्टी नव्हत्या ना, कारण की त्यांचा पण स्ट्रगल होत होता ना त्याच्यामध्ये. एवढं आमचं गुरुकुल सांभाळणं, परत मला टाईम देणं, तेव्हा लहान होतो ना मी. त्यांना भयंकर संतापले ते. आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे कार्यक्रम ठेवून ते माझ्यासोबत असायचे. ते स्वतःचे पर्सनली कार्यक्रम भरपूर असतात कीर्तनाचे, बरोबर, पण ते सगळ्या गोष्टी अवॉइड करून ते माझ्यासाठी मला वेळ द्यायचे. आणि मला ते कानफडात मारलं तर मी रडायला लागलो. माझी आई पण म्हणलं काय झालं, कशाला मारताय त्याला. मग आईला सगळं सांगितलं. आई माझी कशी जरा भोळी आहे. आई म्हणली ठीक आहे, होईल सगळं होईल. पण बाबांचं कसं, आमचं बाबा थोडेसे म्हणजे इमोशनल भरपूर आहेत, सगळ्या गोष्टी ते होतात त्यांना. मग बाबा एक दिवशी काय आलं, मला रिटर्न जायचं होतं मुंबईला पुढच्या शूटसाठी, पुढचे गाणे फायनल करायला. तेव्हा जायला कोणीच नव्हतं माझ्यासोबत. आणि बाबा नेमकं त्यावेळेस काहीतरी हनुमान जयंती का काहीतरी होतं, नाही नवरात्री होती. नवरात्रीचा सप्ताह असतो आमच्या गावाकडे. अच्छा. आणि तो बाबांच्या हातात असतो. बाबा तिकडे निघून गेले, मला न सांगतो. बाबांना फोन केला, बाबा म्हणलं मला असं जायचे, ते तुझं तू बघ म्हणे. अरे बापरे. मला लाईक नाही, इमोशनल झालो. माझी आई पण माझी आई थोडीशी मला सपोर्ट चांगल्या करत होते. लाईक बाबा रागामध्ये होते म्हणून ते बोलत होते. मग आईने मला काय केलं, आईने मला ओला करून दिली घरून एकटाच. एवढूस माझी बॅग हातामध्ये आणि ओला करून दिली. मी गेलो. मग मला चॅनलने तिकडून पिक केलं. मग तिकडून मला चॅनलचे सगळे लोक घेऊन गेले हॉटेलला. आणि मग मला गाणं मिळालं, अंधार दाटला. ते गाणं मी खरं सांगतो
असलं गायलो ना त्या दिवशी, मला स्टँडिंग ओवेशन तर मिळालीच, पण मला ती कट्यार सुद्धा मिळाली. जी ट्रॉफी साईडला ठेवली होती ना, ती कट्यार घेऊन मी राज सिंहासनावर बसलो जाऊन त्या दिवशी. आणि त्या दिवशी बाबांना मी असा फोन केला रडत. बाबा वेटच करत होते फोनचा, माझ्या पोराचा फोन घेत होतं, कारण आमचं सप्ताह गडावर असतो मोठ्या, आणि बाबा तिथं गडावर एका साईडला कीर्तन झालंय, बाबा बसले, मित्र त्यांचे सगळे साईडला. बाबा माझ्या फोनचाच वेट करत होते. मी जसं फोन केला तसं बाबांना सांगितलं की आज मी कट्यार घेऊन राज सिंहासनावर बसलो. त्याच्यानंतर बाबा दुसऱ्या दिवशीच माझ्यापाशी आले. म्हणजे लाईक हे एक माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता. ह्याला फेस करा तुम्ही, मला असं म्हणायचं. कुठल्याही गोष्टीला खचून जाऊ नका, कारण की खचलो ना की खचलो, मग परत उठणं कुठेतरी अवघड होतं. त्यामुळे मी खचलो नाही कधी. मी अजून बेटर करण्याचा, अजून छान गाण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्यामुळे ते मेहनत करा. मला असं वाटतं की अपयशाला येऊ द्या, परत उठा, परत जा. कुठे ना कुठेतरी आपला तो झेंडा आपण तो लावणारच तिकडे. तू खूप जणांचा आवडता सिंगर आहेस, पण तुझा आवडता सिंगर कोण आता? माझ्या आवडतं सिंगर तसं मी ज्यांना आयडल मानतो किंवा आयडल, म्युझिकली आयडल, ते म्हणजे सुखविंदर सिंग. वा. आणि सुखीजी मला पर्सनली खूप आवडतात, कारण की त्यांचं जे योगदान आहे ना म्युझिकली इंडस्ट्रीला, आणि तो माणूस ज्या पॅशननी काम करतो ना, ते खूप वेगळं आहे. राईट. आणि लहानपणापासून त्यांची गाणी ऐकलेली आहेत मी, त्यामुळे मला खूप आवडायची त्यांची गाणी. आणि मला सुखीजींचा वोकल इतके आवडतात ना, आणि तो माणूस त्यांची ओरिजिनल स्वतः गायलेली गाणीसुद्धा ते त्यांच्या ओरिजिनलसारखी गात नाही. वेगळाच पॅटर्न असतो त्यांचा गाण्याचा, वेगळंच त्यांचं कोमल स्वर लावणार अचानक गाण्यामध्ये, त्यांचा स्वतःचा शेर शायरी त्यांनी लिहिलेली त्याच्यामध्ये टाकणार, चाल लावणार त्याला. असे बरेच गाणी आहेत. ते माझं आयडल ते आहेत. आणि जर मी सुफीमध्ये ज्यांना ऐकत असेल जास्त, ते म्हणजे मास्टर सलीम. ते माझे खूप आहे. आणि आपल्या तिसरे माझे जे म्युझिक कंपोजर प्लस सिंगर जे मला आवडतात ते म्हणजे अजय अतुल. वा. आणि आज आपल्या मराठी इंडस्ट्रीला कुठेतरी एक वर्चस्व ज्यांनी दिलं आहे, ज्या आपल्या बॉलिवूडमध्ये, हिंदी सिनेमासृष्टीमध्ये ज्यांनी आपला मराठी एक झेंडा नेऊन तिकडे फडकवलं आहे, ते म्हणजे आपले अजय अतुल. एक्झॅक्टली. त्यांनी जेवढं योगदान दिलं ते अजून कोणी नाही दिलं, मला असं वाटतं. हे माझे आयडल आहेत. म्युझिकली ते खूप स्ट्रॉंग आहेत. खूप जे त्यांचं कंपोजिशन्स डायरेक्ट इकडे येऊन भिडतात. अजय दादांचं गाणं मला खूप आवडतं. त्यामुळेच मी खेळ मांडला आयडलला मी थिएटर राऊंडला गायलो होतो. आणि ते इतकं व्हायरल झालं की परत नाना पाटेकर सर जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला परत गायला सांगितलं ते. तेव्हा पण नाना पाटेकर सर इमोशनल झाले होते. त्यामुळे मला अजय दादा खूप आवडतं. पण तुझ्या इंडियन आयडलच्या सगळ्या एकंदरीत जर्नीमधनं जेवढं तुझं गाणं लोकांना आवडतं, तेवढीच तुझी ऍक्टिंग पण आवडते. म्हणजे तुझा ॲनिमल मधला तो ऍक्ट असेल. म्हणजे मी खरं ऍक्टिंग, मला ती मिमिक्री मला लहानपणापासून सवय आहे. म्हणजे घरी मी कधी बसलो की आम्ही बसलो की आमचं चालत असतं मध्ये. बाबांना माझ्या क्रांतीवीर वगैरे त्यांचे नाना पाटेकरांचे खूप पिक्चर आवडायचे. आणि तेव्हा मग त्या गोष्टी मी ऑब्झर्व करायचो. मग मला ते आवडलं की मी ते लगेच करायचो. मग ती प्रयत्न करायचो करण्याचा. मग नाना पाटेकर सर कसं आपल्या मराठी सिनेसृष्टीमधून सगळ्यात सिनियर ॲक्टर आहेत ते, आणि बॉलिवूडमध्ये पण त्यांचं खूप मोठं नाव आहे. आणि ते येणार म्हणल्यानंतर मला जेव्हा आधी कळालं ना की आनंद माझा असा गगनात मावत नव्हता. इतका आनंद झाला होता मला, कारण की नाना पाटेकर खूप आवडतात मला. त्यांचं बोलणं आणि अप्रतिम ते कलाकार म्हणून खूपच चांगले खूप. आणि कलाकारांना खूप सपोर्ट आहे. हो. आणि मोस्ट ऑफ द टाइम गायकांना, जे गायक आहेत ना त्यांना खूप सपोर्ट आहे. अच्छा. हां, त्यामुळे ते खूप मला आवडतात. आणि त्यांची ॲक्टिंग तर दैवी आहे. नाही ते तर आहेच. चैतन्य, मला ना आता तुझे आम्ही गाणे असे पण ऐकणारच आहोत, पण आज तू बोल बिंदास सोबत कनेक्ट झाला आहेस आणि त्यांच्या आपल्या सगळ्या ऑडियन्स सोबत बोलतोय, तर मला एखादं तू कोणतंही गाणं गा आमच्यासाठी प्लीज. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही,
सदसुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, हो तरी देवासरा नाही भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई, ववाळूनी उधळतो जीवा माया बापा, वना वायुरी पेटला, खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. हो, थँक्यू सो मच. असं वाटत होतं आता संपूच नाही, ऐकत राहावं, आता चालू राहू द्या, पण खरंच खूप छान. धन्यवाद. तुझ्यासारखं अनेक जणांना गायचं आहे आत्ता, म्हणजे तुला खूप जण बघतात पॅशनेटली. कधी कधी मी आता 2-3 रील्स बघितले की तुझ्या इंडियन आयडलचं परफॉर्मन्स ते रिक्रिएट करायला बघत होते, आणि ते तर असं आहे खूप जणांचं. पण त्यांना तू काय टिप्स देशील, ज्यांना आता TV रियालिटी शोमध्ये यायची आवड आहे, तुझ्यासारखं गायचं आहे, तर त्यांना तू काय टिप्स देशील आणि तू त्यांच्यासाठी काही करशील का? असं नाही, माझा इंडियन आयडलला जाण्यामागचाच उद्देशच हा होता की लाईक आपली मराठी लोक जे आहेत, मराठी सिंगर्स जे आत्ताचे आहेत, जे खूप मेहनत करत आहेत, प्लॅटफॉर्म आहेच, प्लॅटफॉर्म मिळतो आहे, पण त्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याची जी तयारी आहे, तर त्या तयारीमध्ये काय काय करायला हवं है ना. सो ते कुठेतरी त्यांनी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचावं. आणि माझा उद्देशच तो होता की अगर मी चाललो आहे इंडियन आयडलला, तर असं एक काहीतरी करून यावं त्या आयडलमध्ये की कोणीतरी त्याला म्हणजे मला पाहून अजून लोक माझ्यासारखं आली पाहिजेत, आणि त्यांनी पण असंच आयडलमध्ये मराठी आपलं जे झेंडा आहे तो घेऊन तिकडे गाडला पाहिजे तिकडे जाऊन, असं मला असं वाटतं. कारण की तीच माझी इच्छा आहे, आणि माझं असं एक इंटेन्शन दुसरं काहीच नव्हतं, हेच आहे. त्यामुळे मी आत्ताच्या जी लोक आहेत, ज्यांना तरुण पिढी, ज्यांना आयडल किंवा कुठल्याही रियालिटी शोजला जायचं आहे, पार्टिसिपेट करायचं आहे, त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, त्यासाठी प्रिपरेशन आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार. कारण की जाणं साधं सोपं नाही, कारण की आपल्यासारखे लाखो लोक तिकडे ऑडिशनला आलेले असतात. एक्झॅक्टली. प्रत्येक जसं कोलकाता, दिल्ली, राजस्थान, लांब लांबून आलेले असतात. आपल्या महाराष्ट्रातून पण बरेच असतात, पण आपल्या महाराष्ट्रातून काही लोक आहेत जे ऑडिशनला जातात, पण ते रिजेक्ट का होत आहेत, तर त्याच्यात कुठेतरी दोष आहे. त्यामुळं त्या गोष्टी कुठेतरी आपण बघून मला त्या गोष्टी करायच्यात, असं म्हणजे मला पण या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं सर्वांना की ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट करायचे, ज्यांना ज्यांना वाटतं की आयडलमध्ये किंवा कुठल्याही अदरवाईज रियालिटी शोजमध्ये पार्टिसिपेट करायचे, तर त्यांनी ह्या बोलबिंदाच्या माध्यमातून म्हणा किंवा मला इन्स्टाला तुम्ही DM करा की तुमचे क्वेश्चन्ससोबत मला DM करा की काय क्वेश्चन्स आहेत तुमचे, त्याचं मी जास्तीत जास्त ॲन्सर करण्याचा मी माझा प्रयत्न राहील सगळ्यांना. तर हे बोलबिंदासच्या माध्यमातून मी सांगतो सगळ्यांना की ज्यांना काही क्वेश्चन्स असतील रियालिटी शोज बाबतीत, गाण्याबाबतीत, वोकल्स बाबतीत, सगळ्या गोष्टी बाबतीत, तर सगळ्यात जास्त ते मला तुम्ही माझ्या DM मला करा इन्स्टाला, मग मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करेन. वा वा वा, नक्कीच. तुझ्याकडनं अनेक जणांनी आदर्श घेऊ आणि अनेक जण तुझ्यासारखं घडो अशीच इच्छा, सदिच्छा आहे. आणि खरंच खूप खूप थँक्यू की तू एवढा वेळ दिलास, बोलबिंदास सोबत आमच्या ऑडियन्ससोबत कनेक्ट झालास. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाता एवढंच सांगेल की असंच प्रेम, आशीर्वाद, असंच सपोर्ट राहू द्या, आणि मी अजून बेटर करण्याचा प्रयत्न करेल, आणि अजून छान छान गाणी तुमच्यासमोर तुम्हाला ऐकवण्यासाठी नक्कीच माझी तुम्हाला छान वाटेल ऐकून. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.